कधी आले म्हटलं? पोरीच्या अंगावर तू हात उचलला. मूर्खास का वेळा आहेस? अरे पोरगी लग्नाची आहे, तिचं लग्न करणे या वर्षी, आणि तू काय तुझ्यावर हात उचललास का रे? आणि तुम्ही काय निर्णय घेतली म्हणजे काय करशील मग? पप्पा एक खोटा आहे. आला का मामा तुम्ही सांगा, मी लताला कधी मारला? पप्पा मला मारून राहिले, सांगा पण. वावरामध्ये मारला हे पुन्हा अजून बापाजवळ खोटं बोलत आहे. कमी बाया जमा नाही झाल्या होत्या. काहीच नाही झालंय मामा. म्हणजे मामा खोटा बोलते आणि पोरगी खोटं बोलते, तू खरा बोलतेस का? होत्या बाया जमा झाल्या. मी म्हणलो तुमची कमीपणा होते म्हणून नाही, कमी बायाले वापस पाठवलेलो. जा म्हणलं तुमच्या कोणत्या खोट्या बाई होत्या? होत्या का? एकतरी बाई होती का? फुकटच कशाला खोटं बोलता? तुमच्यामुळे मला मार बसून राहिले. मी कण खोटं बोलत आहो ना, ह्या खरं बोलत आहो. सांगते शहाणपण मध्ये. म्हणजे मामा आणि मी सगळे खोटं, आणि हा बोलते ना याचं खरं, आणि हमेशा तुझं. तुम्ही कोणत्या गावले गेले होते? अरे चिचगोडी नाही का आपली? हा, तिथे गेलो होतो. चितबोडीले हा, ते तर कोण राहते ती? बहीण राहते का माझी? ओ ते भोपडी बुडकी. तोंडाला आवर घाला आणि सांभाळून बोला. चिताना पुरी विकत होती, मी पाहिलं वेळ मध्ये म्हणून मला माहित आहे. अरे ते स्वतःचं पोट भरण्यासाठी कामधंदा करतात आणि जगतात चांगले बिचारे. अरे पंड्या. चितबोडीले कायले गेले होते? पोरगा बघायला. हा, तुम्ही एक काम करा, या वर्षी बापूचा लावून द्या ना, बाईचा ठेवून द्या. ए मामा, मी अगोदर सांगितलं होतं ना तुम्हाला. 4 वर्ष राहू द्या बाई. आणि हे बघा मामा, अगोदर दादाचंच लग्न समजलं, आणि तसंही तू गावामध्ये तर फिरतच राहते ना, तुला काम ना धंदे, म्हणूनच अगोदर तुझं लग्न समजलं. तू म्हणणारी कोण होते का? पप्पा ठरवणार आहे ना? पप्पा म्हणतायस ना, पप्पा तर तुझंच लग्न करणार आहे तो, हो की नाही मामा? अगोदर तुझा नंतरच माझं. सांगतो ना तुम्हाला, माझं लग्न करण्यापेक्षा आपण लताचंच लग्न केलं आपण. पप्पा मी तुम्हाला सांगत आहे ना, अगोदर दादाचंच लग्न करा. तुम्ही काही लेखा काढता, तुम्ही काही लेखा काढता. तूही नाही म्हणते बापू, तूही नाही म्हणते. तुम्ही एक काम करा की, इकडे या. काय रे? आता उमेशही नाही म्हणते, लताबाई नाही म्हणते. तुम्ही तुमचं लग्न करून टाका. जेव्हा मुलं लहान लहान होते तेव्हाच लग्न केलं नाही, आता लग्न करणार आहे का गाढवा? अरे गंड्या, दोघांचे लग्न जुळले आहेत, दोघ जण तयारीला लागा. जागा पप्पा आजपासून लतावर हात उचलायचा नाही, कळलं? ठीक आहे पप्पा, तुम्ही म्हणता ना, आजपासून मी लताला एक शब्द देखील बोलणार नाही. ठीक आहे, माझी चुकी झाली, मान्य करतो. अरे गंड्या इकडे ये रे. कोणतं काम आहे? पुन्हा कोणतं काम आहे म्हणलो? बोलवतही जाताना देतही जाता. दोघांचे लग्न जोडले आहेत. तुम्ही दोघांचे जोडल्या. हो, बाईले कोणत्या गावले दिले? बाईला चिचबुडीला दिलं, न बापूला चिचबुडीची मागितलं बहीण. असं अल्टी पलटी केल्या. आलटी पलटी केलाय. चांगला झाला, कमी खर्च जास्त खा. तर आपल्याला सर्वात दोन्ही लग्नाचा खर्च आपल्याकडेच आहे, नियोजन आपल्याकडेच आहे. आपल्याकडेच आहे म्हणजे कसं करायचं हो नियोजन? नियोजन म्हणजे सर्व कॅटरेस, डेकोरेशन, डीजे पासून सर्व सोय आपल्याला करायची आहे. आणि महत्वाची म्हणजे पत्रिका वाटायची. पत्रिका येत्या 4 दिवसामध्ये लग्न आहे. 4 दिवसात 4 दिवसामध्ये लग्न आहे. पत्रिका वाटायची आहे. त्या पत्रिका सर्वांना पोहोचल्या पाहिजे. कसे वाटाल? 4 दिवसात पत्रिका वाटणं हे म्हणजे हँडिंग नाही होती. एक काम करा, तुम्ही तुमचा मोबाईल, मी अशा करत जातो, दाखवत जातो, निघत जातो.
समजते का मोबाईल? अशा अशा करत जातो. असा केला झालं का? हरकत नाही मामा, 4 माणसं लावा, पत्रिका छापून 4 माणसाकडे लिस्ट बनवून देऊन द्या. सर्व 2 दिवसामध्ये सर्व वाटून झाल्या पाहिजे, कळलं? आणि कॅटर्स वगैरे चांगलं बघायचा का? हो लग्नामध्ये काही कमी पडायला नको. हो हा पैसे घेऊन घाल माझी मोठी. हो. 4 दिवसात कसं जाणं होईल येतं देतं. 2 चांगल्या स्टँडर्ड पत्रिका छापतो, बाकीच्या झेरॉक्स मारून देतो. जेथं जेथं बस स्टँड आहे तेथे तेथं चिपकवून देतो. पान या बरोबर झालं पाहिजे. होते जेवढे वाचले तेवढे मला